दरम्यान बारामतीकरांनी मला साथ द्यावी असं आवाहन काल अजित पवार यांनी बारामतीकरांना केलं होतं। पण बारामतीकर नागरिकांना यावर नेमकं काय वाटतंय, बारामतीकरांचा कौल नेमका कुणाला, ते TV9 मराठीनं जाणून घेतलंय। नेमकं साहेबांना साथ द्यायची की दादांना? साहेबांना। बर, काल दादा असं म्हटले की मी पक्षासाठी जीवाचं रान केलं, मात्र आता कुटुंबातले सगळे माझ्या विरोधामध्ये उभे राहिलेत। बारामतीकरांनी मला साथ द्यायला हवी। साहेबांना लोकसभेला, विधानसभेला दादांना, बर, एवढंच, बाकीच नाही काय। खासदारकीला आम्ही सुप्रियाताईंना मत देऊ, मात्र आमदारकीला दादांना मत देणार आहे। काय नेमकी परिस्थिती आहे बारामतीत? बारामतीतली परिस्थिती अशी आहे की खासदार सुप्रियाताई सुळे यांना जास्त करून मतांनी निवडून येण्याची शक्यता आहे। बर आणि जे दादांचं जे आहे ते दादा तर आमदार केला आहे आणि आमदार केलाच राहणार आहे शेवटपर्यंत। बर, मग आता दादा असं म्हणतात की खासदार सुद्धा माझ्या विचाराचं निवडून द्या, नाहीतर मी आमदारकीला सुद्धा उभं राहणार नाही। कालच इथं पंधरेमध्ये आलेले होते दादा। कल तर सगळं सुप्रियाताई सुळेंकडेच आहे, पण दादा 100% आमदार केला लागणार आणि त्यांच्या विचारसरणीने विकास करणारच। मात्र दादा असं आवाहन करतायत की भावनिकतेच्या मुद्द्याच्या पाठीशी जाऊ नका, आतापर्यंत मला तोंडावर पाडलं। काय खरं आहे दादांचं? दोन्ही चांगले आहेत। बर शरद पवार बी चांगले, अजित पवार बी चांगले, पण आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरायचं नाही। अमेरिकेच्या माशिकात लिहिलं शरद पवार द ग्रीन लीडर ऑफ इंडिया, त्याच्यासारखा हे धूर्तपणे ही दोन्ही बी एकच आहेत। कॅमेरा पर्सन तुषार ननावरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती।